श्रीपूजकांशी खेळण्याचा त्यांचा काय अनुभव नसतो. आता ह्या पर्वाचा विचार करता आतापर्यंत ज्या मॅचेस झाल्या त्यामध्ये खूप आनंद घेत आहेत या सर्व मंदिराचे जे आलेले आहेत श्रीपूजक. उत्कृष्ट असा फटकवलेला चेंडू किती फायदा उचलतोय तो सिद्धू परशुराम स्पोर्ट्स कॅप्टन ते मकरंद मुनीश्वर महालक्ष्मी अंबाबाई शक्तीपीठचे हक्कदार श्रीपूजक. मंदिर प्रीमियर लीग बद्दल सांगायचं झालं तर आम्ही 2025 साली पहिलं पर्व मंदिर प्रीमियर लीग घेतलं. त्यावेळेला मला 3 वर्षापासून एक कल्पना सुचत होती की मंदिरातले जे पुजारी आहेत ते आपल्याशी कसे जोडले जातील, एकत्र आपण कसं येऊ किंवा सगळी मंदिरं आपल्याशी कशी जोडली जातील. तो विचार करता मला जाणवलं की क्रिकेट हे असं माध्यम आहे की त्यामध्ये सगळीजण म्हणजे ग्रुप मधून एकत्र जोडली जातात. आम्ही मग 2025 साली मंदिर प्रीमियर लीगचं पहिलं पर्व घेतलं. त्यामध्ये 6 संघांनी भाग घेतला होता. आम्ही ते 10 दिवसामध्ये पर्व म्हणजे 10 दिवसामध्ये त्या क्रिकेटच्या लीग पार पाडल्या आणि त्या सक्सेसफुल झाल्या. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. मग आम्हाला मंदिरांकडनं विचारणा होऊ लागली की आम्ही पण पुढच्या वेळी भाग घेऊ शकतो का. तसंच आम्ही पण काही मंदिरांना अप्रोच केला, म्हणजे पोहोचलो मंदिरांपर्यंत. त्यांनी पण चांगला प्रतिसाद दिला. यावर्षी आम्हाला तुळजापूर, पंढरपूर, शिर्डी, माहूरगड, त्यानंतर पुण्याची सारसबाग महालक्ष्मी माता सारसबाग, त्यानंतर ज्योतिबा, त्यानंतर वाडी, कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या आमच्या स्वतःच्या 2 टीम आणि ओढ्यावरचा गणपती कोल्हापूरचा, अशा टोटल 12 टीमनी सहभाग घेतला या मंदिर प्रीमियर लीग सेकंड पर्वामध्ये. मंदिर प्रीमियर लीग आता सेकंड पर्वामध्ये आपण पहिलं बक्षीस 25,555 आणि चषक, तसंच दुसरं बक्षीस 21,111 चषक, तिसरं बक्षीस 15,555 आणि चषक, तसंच सामनावीर 11,111 आणि चषक, तसंच मालिकावीर 1,000चं वाउचर आणि चषक अशी. आणि फेअर प्लेचा अवॉर्ड म्हणजे जो संघ सगळ्या मॅचेस झाल्यानंतर फेअर प्ले त्यांनी गेम केला असेल त्यांच्यासाठी एक चषक, ते 5,555 अशी आम्ही बक्षिसं ठेवलेली आहेत. तसंच बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समन यांना पण 5,555 बक्षीस आहे. जेव्हा आम्ही विचार करत होतो की श्रीपूजक म्हणजे कुठल्याही मंदिराचे असू देत, त्यांचा एक ठरलेला दिवस असतो की पहाटेपासून त्यांचा दिवस चालू होतो, तो दुपारपर्यंत चालतो किंवा संध्याकाळपर्यंत, मग विश्रांती घेऊन परत मंदिराचं त्यांचं काम चालू होतं. मग ते कर्मचारी असू देत किंवा अधिकारी असू देत किंवा श्रीपूजक असू देत. विचार करताना एक जाणवलं की त्यांना पण कुठंतरी विरंगुळा पाहिजे खेळण्यामध्ये. ते खेळतात पण अशा पद्धतीनं, म्हणजे दुसऱ्या गावामध्ये जाऊन वेगवेगळ्या मंदिरांच्या श्रीपूजकांशी खेळण्याचा त्यांचा काय अनुभव नसतो. आता ह्या पर्वाचा विचार करता आतापर्यंत ज्या मॅचेस झाल्या त्यामध्ये खूप आनंद घेत आहेत या सर्व मंदिराचे जे आलेले आहेत श्रीपूजक, ते पण कर्मचारी पण अधिकारी पण.